असल्याने त्यांना अनधिकृत ठरवले जाते असं कुठेही ठरवलेलं नाही. आपण महापालिका आल्यापासून आपण सांगतो का आपल्या स्थानिक लोकांना कुठलाही त्रास होत नाही. त्याच्यानंतर प्रत्येक जण कामं करतात. त्रास कुठे होतो? दोन भावांचं भांडण असेल तरच त्रास होतो. आता कुणी आपल्या स्थानिक माणसाकडे, कारण कुटुंब वाढले त्यामुळे घरं वाढली, घरं मोठी झाली, लोकांची 4 झाली, 4ची 8 घरं झाली. आपण कुणालाही त्रास द्यायला जात नाही. त्यामुळे कुठच्याही कामासाठी त्यांच्याकडनं OCCC मागत नाही. म्हणून आपण या काही गोष्टीसाठी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला का बाबा OCCC असल्याशिवाय करू नये, त्याच्या विरोधात जाऊन आपण कायदेशीर मार्ग शोधून आपण प्रयत्न केला का सेल्फ डिक्लेरेशन मध्ये आपल्याला द्यायचं. त्यामुळे आपल्याकडे आणि कोणी जर आला आपल्याकडे महापालिकेकडे जर अर्ज केला आणि पूर्तता केली तर त्याला OCCC थोडी मिळेल. मुद्दा कोणता आहे की गेल्या वेळेला जेव्हा पाण्याची नळ जोडली तर त्यावेळेला OCCCचा प्रश्न आला, थोडासा आवाज आला, त्यानंतर आपण ते कॅन्सल केलं आणि आपण लोकांनी विकासाच्या प्रश्न ऐका. नाही एक मिनिट. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर त्याला ब्रेक लागलेला, मग आपण ताबडतोब महापालिकेच्या मध्ये महासभेमध्ये विषय घेऊन तो क्लिअर केला आणि त्याच्यामध्ये देखील काही अडचणी होत्या त्या आधीच आपल्या सन्माननीय सदस्यांनी त्या निदर्शनास आणल्या का बाबा ही अडचणी आहे. त्याच्यामध्ये पण शुद्धीकरण केलं आणि आपण तत्काळ लोकांना कळवलं पण काही काय केला जुना दाखला देऊन त्याच्यामध्ये पेपरमध्ये फोटोवून केली, पण तसं नाही आपण इमिडिएट केलेलं आहे. त्याच्यामुळे कोणीही तुमच्याकडे OCCCचा अडकलेला नसेल तुम्ही त्याला सांगायचं फाईल पुटअप करा. 15 दिवसामध्ये त्याची कागदपत्र पूर्ण असेल, 15 दिवसामध्ये त्याला OCCC मिळेल. सर आता तुम्ही केलेलं आहे की चांगली पुढे पैसे जे प्रश्न उद्भवण्याची शक्यता आहे. पण आमचं म्हणणं काय की OCCCच्या संदर्भातले जे आहे त्या आपल्याकडून जर महानगरपालिकेने जर ठराव पास केला आणि महाराष्ट्र शासन आम्हाला काय त्याची कल्पना आहे की हा हायकोर्टाचा निर्णय आहे, पण ह्या संदर्भात जर तुम्ही एखादा ठराव पास केला आणि तो जर शासनाला पाठवला तर आपल्या आपण पाठवले तर तो झाला का आणि कधी झाला आणि कधी पाठवलेला आम्हाला कुठल्या गोष्टीचा थोडक्यात दोन गोष्टी आपण शास्ती माफ करण्यासाठी आणि स्थानिक माणसाला ज्याचं 500-600 फूट घर आहे स्थानिक माणसाचं त्याला शास्ती आपण नाही लागणार. कोणाला लागेल सांगा, आपण लगेच रद्द करून देऊ म्हणजे ती अडचण येणार नाही आपल्याला. बरोबर आहे. आणि OCCCचा तो विषय आहे ज्याला अधिकृत घर करायचा आहे त्याला परमिशन घ्यायची आहे. बघा आपलं जुनी घर आहे त्याला कोण विचारायला येतो का नाही, कारण जुनी घर आहे त्याच्यासाठी काही नियम नाही. नवीन जर असेल आणि त्यांनी जर OCCC घेतली असेल तर ते अडचणीचे आणि आपण त्यांना सांगतो की तुम्हाला पेपर जमा करा, 15 दिवसामध्ये तुम्हाला घराला परमिशन मिळणार. त्यातला मुद्दा आमचा हा आहे की जी जुनी आपली घरं आहेत अनेकांची त्यांच्या नियमानुकूल होण्यासाठी महापालिका काय प्रयत्न करते, त्याला कशी नियमानुकूलता यावी. कारण बघा जुनं घर आहे तुम्हाला सांगतो महापालिका याच्या आधीचं जुनं घर असेल ना तुम्हाला डोकून कोण विचारायला सर ऐकून घ्या ना मला. कोणतरी अर्ज करतो कोणाच्या तरी घरावर आणि मग महापालिका लिहून देते यांना परवानगी नाही, मग ते अनधिकृत सुरू होते तिथून. त्याच्यातूनच एक बंगला आपला तोडण्याचा पाडला गेला. तो नवीन होता, जुन्यात पण असा विषय होता. जुन्यामध्ये कोणी महापालिका जुन्यामध्ये अजिबात नोटीस देत नाही. जुन्यामध्ये देत आहे. नवीन घर असेल आणि जर वाद असेल कोर्टामध्ये कोण गेलं तक्रार केली तर कायदेशीर कारवाई करायला लागते. म्हणून आता बरोबर आपण मुद्द्यावर आलो की आमचं म्हणणं हे आहे की कायदेशीर कारवाई करायला लागते म्हणजे आमची घरं अनधिकृत आहे. नाही सर एक मिनिट ऐका ना. आम्ही ज्या सर्कमस्टन्सेस मध्ये वसायची आहे तुम्हाला मी काय सांगायला नको स्वतःवर, परंतु जी परिस्थिती आहे तिथे रस्ता नाही तेवढा मोठा, कुठे जागा बाजूबाजूला सोडण्यासारखी नाही आहे, कुठे आणखी काही जमिनी पूल काय द्यायचे आहे, याच्या सगळ्या क्लिअरन्स करून त्या सगळ्या करून ती घरं बांधणं शक्य नव्हतं आणि ग्रामपंचायत पातळीवर ती घरं बांधली गेली होती. आज ती घरं म्हणजे आज ह्या वसईत राहणारे सर्वच जर म्हटलं आपण हे आदिवासी या दृष्टिकोनातून तर तशाच पद्धतीत एवढा मोठा इतिहास ग्रामपंचायतचे एनओसी असलेल्या एकाही माणसाला महापालिका नोटीस काढत नाही आणि काढणार नाही. कोणीतरी तक्रार केल्यानंतरचा प्रश्न जो होता बघा ग्रामपंचायतचे एनओसी आहे ना तुमच्याकडे, अजिबात त्या तक्रारीची दखल घेत नाही. पंचायतच्या नमुना 8 मध्ये जर तुमचं नाव असेल, तुम्ही ग्रामपंचायत टॅक्स देत असेल आणि पण तुमच्याकडे पुरावा असेल तर लीगल भेट आम्हाला लेखी उत्तर द्या. असं तुम्हाला असं हसताय ना तुम्ही, आम्ही प्रॅक्टिकली आहेत ना समाजामध्ये आहोत, तुम्ही हसू नका. तुम्ही हसता कशाला? तुम्ही केव्हा
मग आता शास्तीचा तुम्ही शास्तीचं नाही असं तर तुम्ही केलं आहे का त्यांनी? ठाण्याच्या ठरावच केलेला आहे. हे OCCC च्या संदर्भात तुम्ही लगेच काम करायला पाठवलेलं आहे. मागच्या वेळेला पण असंच केलं अहो, होतं. ठराव झाला ना, OCCC जो आहे जर OCCC नसेल त्याला पाणी द्यायचा हा ठराव झालेला आहे. तो फक्त ठराव नाही. पाण्याच्या संदर्भात आहे. OCCC च्या संदर्भात आम्ही आमची घरं जी जुनी घरं आहेत ती नियमानुकूल करावी ह्या दृष्टीने अहो, नियमानुसार करण्यासाठी तुम्ही जर महापौर साहेब मागे पण तुम्हाला सांगतो मुगा बदलापूर गावापासून आणि अंबरनाथ महानगरपालिका यांनी असे ठराव केले आहेत. महासभेत ठराव झाले, शासनाने ठराव दे की जी गावातल्या लोकांची जी घरं आहेत त्यांच्याकडे ग्रामपंचायती NOC आहे अशी घरं सर्व शासनाने अधिकृत म्हणून जाहीर करावी किंवा करून घ्यावी असं आमची मागणी आहे तुमच्याकडे. अहो, तुम्ही आता परत ऐका, ऐका, तुम्हाला कायद्यामध्येच आहे जर तुम्ही त्याच्यामध्ये ग्रामपंचायतची तुम्हाला परमिशन आहे आणि तुम्ही टॅक्स पेअर असाल तर त्याच्यामध्ये तुमचं घर अधिकृतच आहे. पण ते अधिकृत व्हायला पाहिजे टिकलं. अहो, आहेच ना ते. व्हायला पाहिजे. ऐका, ते आहे. ऐका, तुमचं असं म्हणणं आहे का ग्रामपंचायतचे जे आहेत ते शुद्ध करायला पाहिजे त्याचा काय इफेक्ट होईल तुम्हाला माहिती आहे का? घरं म्हणतो स्थानिकांची घरं. अहो, स्थानिकांची अहो, घरं ऐका पूर्वपार ऐका घरं म्हटल्यानंतर मग तुम्हाला भेदभाव करता येत नाही. हा स्थानिक हा बाहेरचा तो नागरिक आहे त्याचा भेदभाव तुम्हाला करता येईल का? तुम्ही बघा तो तुमचा विषय आहे. विषय काय आहे की तुमच्या जर ग्रामपंचायत मध्ये जर नोंद असेल तो एरिया काहीतरी तुम्ही एरिया पण दिला असेल त्यावेळेस दॅट इज लीगल. पण नंतर तुम्ही त्याच्यामध्ये काही वाढ केली असेल तो विषय वेगळा. कारण की ज्यावेळेस महानगरपालिकाची स्थापना झाली तर त्याच्यानंतर कुठलंही कन्स्ट्रक्शन आपण करतो आपल्याला परवानगी लागते आहे त्याच्याप्रमाणे. पण तुमच्या जर ग्रामपंचायतमध्ये जी नोंद आहे आणि तेवढाच एरियाच्या घर आहे दॅट इज कम्प्लिटली लीगल. आपला MM Act मध्ये त्याचे रूल्स मध्ये कायद्यामध्ये आदित्य साहेब आम्ही तेच म्हणतो 2009च्या पूर्वीची जी घरं आहेत म्हणजे इथं राहणारे लोक कधीपासून राहतात ते शतकापासून राहतात. त्यांच्या जर ग्रामपंचायतच्या सगळ्यांचे NOC आहे. Subjected to सिडको परमिशन असं लिहिलेलं आहे. Subjected to सिडको परमिशन. बरोबर. आता तो क्रॉस कोण काढणार? ऐका तुमची बघा आता तुम्हाला जुनी जी घरं आहेत ना नगरपालिकेच्या आधीची आणि ग्रामपंचायतच्या परमिशन आहे त्यांना पण विचारायला त्याला टॅक्स लागलेला आहे पण विचारायला येतं का तुम्हाला? साहेब विचारलं येतो वगैरे नाही येतो पण लिगल इलिगल हा विषय तर राहतो ना. नाही illegal आहे ना. तुम्हाला नाही साहेब आमची जी माहिती आहे त्याच्याप्रमाणे सांगतो की कोणत्याही नियोजन प्राधिकरणाची परवानगी ग्रामपंचायती नियोजन प्राधिकरणामध्ये नाही आहे. नाही. नियोजन प्राधिकरणामध्ये आमच्याकडे स्थित्यंतर झाले. आमच्याकडे MMRD होती, आमच्याकडे कलेक्टर होता, आमच्याकडे कोला होता, आमच्याकडे सिडको होता, आमच्याकडे आता महापालिका आली. या सगळ्यांच्या चक्रांमध्ये कधीच कोण त्या परमिशनला गेलं नाही कारण त्या जमिनीच्या स्मॉल होल्डिंग्स आहेत आणि त्या जमिनीची कंडिशन वेगळी आहे. आज आमची माणसं छोट्या मला एक सांगा मला तुम्ही गुडगावचं सांगता ना डॉक्युमेंट आणून द्या त्यांना शासनाने परमिशन दिली आहे त्यांना लिगल केले परमिशन द्या आम्ही ठराव करून आम्ही लोकांना करतो आणून द्या. तुम्ही आता सांगता तेवढं खाते ठोकून सांगता पेपर आणून द्या आम्ही करतो ना. ठराव आम्ही त्यांचा कसा तुम्ही कायदेशीर मला एक सांगा कायदेशीर करू शकतो असं तुम्ही जे काय असेल आणि आम्ही करतो ना प्रयत्न महासभेत ठराव घेतो. साहेब पेपरला ती न्यूज वाचली त्या दृष्टीने तुम्हाला आपल्याला निदर्शनास दिलेलं आहे. त्याची चौकशी आपल्या मार्फत जर केली अहो, आम्ही करणार आम्ही केलेली आहे. तुम्ही आणून द्यावे असं नका सांगू. अहो, आम्ही न्यूजची कटिंग द्या तुमचं कटिंग असेल तर द्या आपण टाकून आहोत. हां. ओके, आम्ही पण प्रयत्न करतो तुम्ही पण प्रयत्न करा. मुद्दा हा आहे की नियोजन प्राधिकरणाची परवानगी आहे का आणि ग्रामपंचायतीची परवानगी ह्याच्यातली खातरजमा आपण वरिष्ठ अधिकारी आहात आपण अभ्यास आपला आमच्यापेक्षा जास्त ज्ञान आहे त्याची खातर खानोलकर साहेब आता तुम्हाला जास्ती नॉलेज आहे आम्हाला माहिती आहे का तुम्हाला 1868 ची तुमची महापालिका नगरपालिका बरोबर आहे तुमचं जे काय स्ट्रक्चर आहे तिथे वगैरे तुम्हाला माहिती आहे का तेव्हापासून कोण परवानग्या देतो प्रत्येक ऑथॉरिटी देतो. पूर्वी ग्रामपंचायतला अधिकार होता का कलेक्टरला अधिकार होता परंतु आपण ते सांगतो का ग्रामपंचायतचं जर असेसमेंट असेल सगळं असेल नगरपालिका तुमची होती त्याचा असेसमेंट असेल तर आतापर्यंत अधिकृत म्हणूनच आपण घर धरलेलं आपण काही करत जात नाही. त्या व्यतिरिक्त तुम्हाला असं वाटतं का ज्याच्याकडे काहीच नाही आणि त्याला अधिकृत करण्यासाठी शासनाने परमिशन देऊ शकतं आम्ही पण प्रयत्न करतो तुम्ही पण आम्हाला लिगली द्या आम्ही ठराव म्हणून शासनाच्या मागे लागतो. म्हणण्याचा उद्देश तुम्ही आनंदीतून ठरवताय हा मुद्दा नाही आहे.
आमची घरं आपल्या सर्वांची जी जुनी घरं आहेत ती नियमानुकूल कशी होतील हा मुद्दा आहे. तुम्ही आधी कुठून ठरवताय असं आमचं म्हणतच नाहीये. बघा तसं नाही म्हणत आहे. अनधिकृत करवणं का अधिकृत करवण्याचा विषय येतो. आपली कोणाचीही गरज जुन्या स्थानिक लोकांची अनधिकृत करवण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही, कोणी करत नाही. साहेब आम्ही काय विचार करतो परत आमचा एक मुद्दा समजा आयुक्त साहेब की हा जो लॅक राहिलेला आहे आमच्या परवानगी आणि आमच्या बांधकामातला हा भरून काढण्यासाठी महापालिका स्तरावरनं राज्य शासनाकडे काय प्रयत्न करून आमच्या जी ठीक आहे. बसूनची आहेत ठीक आहे. तो विषय आमचा चालेल ना. हा मुद्दा घेऊन आम्ही राज्य सरकारकडे हा विषय Yes, yes पाहिजे. आम्ही राज्य सरकारच्या मागे पाठपुरावा आमचा विषय हा आहे. ठीक आहे, आम्ही राज्य सरकारकडे हा पाठपुरावा करू. महापालिकेतून मागून पण द्या. आणि ती